क्वेश्चन आहे, बिझनेस ऑफ एम वॉज टेकन ओव्हर बाय क्यू लिमिटेड. बॅलन्स शीट इज अवेलेबल ऑन 31st December. बॅलन्स शीट सिंगल कंपनीसाठीच आहे, बिकॉज बिझनेस ऑफ एम इज टेकन ओव्हर बाय क्यू. लास्ट आपण क्वेश्चन जे घेतले त्यामध्ये मल्टिपल कंपनीच्या बॅलन्स शीट्स वगैरे होत्या, त्यामुळे त्यात आपल्याला 2 कंपनीची बॅलन्स शीट होती आणि तिसरी कंपनी फॉर्म होत होती. या टाईपचे आपण क्वेश्चन्स घेतले. आता इथे काय आहे, एकच कंपनी आहे, एक कंपनी बंद होईल आणि त्यांचा बिझनेस नवीन एखादी कंपनी टेक ओव्हर करेल किंवा एखादी एक्झिस्टिंग कंपनी टेक ओव्हर करेल. ऍडजस्टमेंट नंबर 1 इज पीसी should be settled by issue of 1 lakh equity shares of 10 each at 10% premium. In addition, a cash payment of rupees 1 lakh. म्हणजे इथे फक्त शेअर्स मिळणार नाहीये, इक्विटी शेअर्स आणि कॅश अशा दोनही गोष्टी नवीन कंपनी देईल. काही अमाऊंट इक्विटी शेअर्स, काही अमाऊंट कॅश. देन स्टॅच्युटरी रिझर्व्ह शुड बी मेंटेन फॉर नेक्स्ट 5 years. स्टॅच्युटरी इथे एक रिझर्व्ह दिलेत, ते पुढची 5 वर्ष मेंटेन करा असं म्हटलंय. नेक्स्ट इज अमलगमेशन एक्सपेन्सेस 18,000 बोर्न बाय क्यू लिमिटेड, दॅट मीन्स न्यू कंपनी. हे एक्सपेन्सेस समजा ओल्ड कंपनीने बेअर केले असतील तर त्याची ऍडजस्टमेंट आपण रिअलायझेशन अकाउंट मध्ये घेतली होती, एकदम सुरुवातीच्या 1 किंवा 2 क्वेश्चन्स मध्ये. आणि नेक्स्ट आहे, डिबेंचर होल्डर्स वर सेटल्ड बाय इश्यू ऑफ न्यू 14% डिबेंचर्स ऑफ 2,50,000. म्हणजे डिबेंचर होल्डर्स ना सध्याचे 12% आहेत, त्यांना नवीन 14% डिबेंचर्स मिळतील. त्याचं अमाऊंट आधी 3 लाख होतं, आता 2,50,000 असेल. तर या एवढ्या ऍडजस्टमेंट आपल्याला घ्यायच्या. त्यापैकी या 3ही ऍडजस्टमेंट ह्या प्युअरली नवीन कंपनीच्या बुक्स मधल्या आहेत. म्हणजे आधी यातली एखाद दुसरी ऍडजस्टमेंट जरी आलेली असेल कोणती तरी, पण आपण ओल्ड कंपनीच्या बुक्स मध्ये ह्याची एंट्री घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, डिबेंचर होल्डर्स ह्याची ऍडजस्टमेंट आधी जरी आलेली असेल तरी सुद्धा आपण नियम काय तेव्हा पाहायचा की डिबेंचर होल्डर्सचं अमाऊंट नवीन लिहायचं. 3 लाखाचं व्हॅल्युएशन 2,50,000 झालंय, त्यामुळे ते अमाऊंट लिहायचं. नाव त्यांचं जुन्या कंपनीमध्ये 12%च राहतं. आता इथे कशा ऍडजस्टमेंट घ्यायच्यात ते बघू. ओके, पहिला आहे स्टेटमेंट ऑफ नेट असेट्स. ऍसेट टेकन ओव्हर याबद्दल काहीच दिलेलं नाहीये, त्यामुळे बुक व्हॅल्यूजला घ्यायचे. सगळ्यात पहिला ऍसेट आहे पहिला ऍसेट आपला बिल्डिंग होता. बिल्डिंग पासून ऍज इट इज सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. बिल्डिंग 7,50,000, देन प्लांट 2,30,000, फर्निचर 140, इन्व्हेंटरी 260, डेटर्स 120, कॅश ॲट बँक. याच्यामध्ये एक ऍडजस्टमेंट अशी म्हटली आहे की नवीन कंपनी पीसी मध्ये 1 लाख रुपये कॅश देईल, पण आता आपण जे नेट असेट्स काढतोय हे फक्त जुन्या कंपनीसाठीच घेतोय. त्यामुळे तिथे त्यांनी जुन्या कंपनीकडून एवढी त्यांची कॅश आहे ती सगळी टेक ओव्हर केली. त्यामुळे इथे आपल्याला आता बदल काही करायला स्कोप नाहीये किंवा आवश्यक नाहीये. असेट्स टेकन ओव्हर वर्थ ₹17 लाख. तर पुढे लायबिलिटीज मध्ये डिबेंचर पासून सगळ्या लायबिलिटीज येतील. डिबेंचरचं अमाऊंट आहे 3 लाख, क्रेडिटर्स 165, बँक ओव्हरड्राफ्ट 125. आता इथे बदल फक्त काय होईल बघा, आपण जे डिबेंचर्स लिहितोय जुन्या कंपनीच्या बुक्स मध्ये
अकाउंटला घेत असताना तिथे नेट असेटला आपण ह्यांचं नाव नवीनच लिहितो, पण सॉरी नाव 12% लिहितो, पण अमाऊंट इथे घेताना 2,50,000 घ्यायचे. पहिला महत्वाचा बदल, ऍसेट लायबिलिटी सगळे टेक ओव्हर केलेले असतील तरीही डिबेंचरचं अमाऊंट बाकी रिवाइज घ्यायचं, बिकॉज इट इज स्टेटेड इन ऍडजस्टमेंट नंबर 4. डिबेंचर होल्डर्सना 2,50,000च मिळतील नवीन डिबेंचर्सच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांचं नाव जुनच येईल, पण इथे अमाऊंट नवीन घ्यायचं. त्यामुळे इथे 3 लाखाच्या ठिकाणी 250 घेतले. इतर कोणत्याही ऍडजस्टमेंट साठी इथे आपल्याला बदल करावा लागला नाहीये. सो लायबिलिटीज ची टोटल 5,40,000 आली. आवश्यक असेल तर आपण इथे गुडविल वगैरे काढायला लागलंच, तर त्यासाठी जागा ठेवून देऊया. कदाचित गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व एक काहीतरी येऊ शकतो. तर पुढचा पार्ट आहे स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन सेटलमेंट. नवीन कंपनीने पीसी बद्दल काय काय दिलंय, तर ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये म्हटलंय पीसी शुड बी सेटल्ड बाय इश्यू ऑफ 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ 10 each ऍट 10% प्रीमियम. म्हणजे आपल्या इथे पहिलं वाक्य काय असणार आहे, shares in Q Limited फेस व्हॅल्यू साठी 1 लाख शेअर्स इंटू ₹10. 10 लाख आले. प्रीमियम 1 लाख शेअर्स इंटू ₹1 येईल इथे, कारण बघा इक्विटी शेअर्स 10 रुपयांचे आहेत आणि त्याच्यावर म्हटलंय की 10% प्रीमियम. मग 10 रुपयांचे 10% म्हणजे 1 रुपयाचा प्रीमियम आला. त्यामुळे 1 लाख शेअर्स वर 1 प्रमाणे 1 लाखचा प्रीमियम झाला. 11 लाख आली इक्विटी शेअर्सची. या व्यतिरिक्त ऍडिशनल कॅश पेमेंट ऑफ ₹1 लाख. त्यामुळे इकडे घेताना आपल्याला कॅश घ्यायला लागेल 1 लाख. 11 लाख प्लस 1 लाख म्हणजे टोटल आपलं पीसी आलं 12 लाख. इथे सुद्धा शेअरची संख्या क्लिअर कट दिलेली होती, त्यामुळे आपण 12 लाख हा पीसीचा आकडा फायनल केलाय. जर फक्त इश्यू प्राइस शेअरची दिलेली असेल, 10चा शेअर 11 प्रमाणे दिला, तर आपण इथे जे आपलं अमाऊंट येईल नेट असेट्सचं ते फायनल समजलो असतो. नेट असेट्स किती आहे बघूया. 17 लाखचे टोटल असेट्स होते आणि 5,40,000च्या लायबिलिटीज होते. सो नेट असेट्स आर 11,60,000. कन्सिडरेशन 12 लाख आहे. म्हणजे इथे जो होता डिफरन्स येईल 40,000चा येतोय. गुडविल आहे की कॅपिटल रिझर्व आहे तुम्ही सांगायचंय. नेट असेट्स 11,60,000 आहेत आणि पीसी 12 लाख आहे. गुडविल 40,000 येईल बिकॉज पीसी अमाऊंट इज मोर दॅन नेट असेट्स अमाऊंट. त्यामुळे इथे आपल्याला गुडविल घ्यावं लागेल. गुडविल ₹40,000. ऍडजस्टमेंट आपली आधी झालेली होती, त्यामुळे काही कन्फ्युजनचा प्रश्न नाहीये इथे. तर पीसी आपण 1160 न घेता 12 लाख का घेतलं ते सुद्धा कालच्या क्वेश्चनला मला वाटते सांगितलेलं. कारण जिथे कुठे शेअरची संख्या दिलेली असेल, नंबर ऑफ शेअर्स किती, तिथे ऑटोमॅटिकली आपल्याला पीसीचं डायरेक्ट अमाऊंट मिळतं आणि ते अमाऊंट नेट असेटशी कम्पेअर करावं लागतं. त्यामुळे नेट असेट आणि पीसी
याबद्दलची ऍडजस्टमेंट आता क्लिअर झाली. ओके, आता पुढे आपल्याला जी बॅलन्स शीट काढायची आहे, त्या बॅलन्स शीट साठी मी आधी सांगितलं नसेल किंवा असेल तरी एकदा रिपीट करतो. आपल्याला इथे जी बॅलन्स शीट काढायची असते ती कंपल्सरी व्हर्टिकल फॉर्म मधली आहे. फायनल अकाउंटला आपण जी शिकलो ती बॅलन्स शीट इथे काढायची असते. पण डायरेक्ट तशा बॅलन्स शीट मध्ये आपण पोस्टिंग करायला गेलो नोट्स वगैरे काढून, तर नोट्स काढणं आणि त्याच्या फॉर्मॅलिटीज सगळ्या कम्प्लीट करणं, बॅलन्स शीट फॉर्मॅट वगैरे घेणं, हे डायरेक्टली केलं तर एखाद दुसरा महत्वाचा ऍडजस्टमेंट किंवा त्याचा आयटम स्किप होतो. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी जी आता स्क्रीनवर तुम्हाला बॅलन्स शीट दिसते, अशी बॅलन्स शीट वर्किंग नोट म्हणून काढायची, ती टॅली करायची आणि टॅली झाली की मग व्हर्टिकल फॉर्म मध्ये ती ट्रान्सफर करायची. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट टॅली होण्याबद्दल काही शंका राहणार नाही. टी फॉर्म प्रमाणे पोस्टिंग येऊन तुम्हाला ऍड लेस कुठे काय करायचे ते सगळं क्लिअर होईल आणि त्यानंतरच ती बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्म मध्ये फक्त आकडे ट्रान्सफर करायचे, कोणत्या हेडिंग खाली काय येतं ते बघून. फुल फॉर्मॅट काढायला लागत नाही तुम्हाला बॅलन्स शीटचं. जेवढे आयटम्स आहेत तेवढेच फक्त व्हर्टिकल बॅलन्स शीट मध्ये दाखवायला लागतात. कम्प्लीट फॉर्मॅट काढायची अजिबात आवश्यकता नसते. पण बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्म मधली पाहिजे हे शुअर. फायनल अकाउंटला जी होती ती, मॅनेजमेंट अकाउंटिंगची व्हर्टिकल नाही. की आता ह्याच्यात जे आयटम्स घ्यायचे ते सगळे या स्टेटमेंट प्रमाणे असतात. स्टेटमेंट ऑफ नेट असेट्स आणि पीसी सेटलमेंट याप्रमाणेच असतात. आता तुमच्या समोरच मी ट्रान्सफर करतो सगळे, फक्त ऍडजस्टमेंटसाठी जे काय बदल होतील ते नंतर दाखवतो. पण सिंपल बॅलन्स शीट कशी काढायला लागेल ते इथे लगेचच्या लगेच तुम्हाला लक्षात येईल. सगळे असेट्स जसेच्या तसे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये घ्यायचे असतात. ऍज इट इज सगळे असेट घेतले, त्याचं अमाऊंट सुद्धा सेम जसंच्या तसं. म्हणजे जर ऍडजस्टमेंट नसतील तर ही बॅलन्स शीट आपली 2 मिनिटात कंप्लीट होते. काही ऍडजस्टमेंट नसेल तर मी जसेच्या तसे सगळे असेट्स इथे घेतलेत. लायबिलिटीज आता 3 होत्या. लायबिलिटीज साठी जशाच्या तशा लायबिलिटी इथे ट्रान्सफर होतील विथ अमाऊंट. लायबिलिटीज घेऊन झाले. इथे ऍडिशनल एक ऍसेट आला होता गुडविल 40,000, तेवढा फक्त इथे ऍसेट साइडला येईल. 40,000. पहिलं स्टेटमेंट संपलं आपलं. इंडिव्हिज्युअल ऍसेट लायबिलिटी प्रत्येक घेऊन झाली. त्यानंतर गुडविल आलं होतं ते घेऊन झालं. जर कॅपिटल रिझर्व्ह असेल तर लायबिलिटी साइडला येईल. सेकंड स्टेटमेंट मध्ये इक्विटी शेअर्स आहेत 10 लाखांचे आणि प्रीमियम आहे 1 लाख. हे आकडे या बाजूला घ्यायचे. कॅपिटल 10 लाख. इक्विटीज प्रीमियम 1 लाख. म्हणजे हे दोन आकडे ऍज पर पीसी सेटलमेंट घेऊन झाले. आणि तिसरा आकडा आहे कॅश पेमेंट 1 लाख. आता ही कॅश नवीन कंपनीकडून जुन्या कंपनीला मिळालेली आहे. मग नवीन कंपनीकडून मिळालेली असल्यामुळे आपला सध्या जो कॅशचा बॅलन्स आहे 2 लाख, त्यामधून हे 1 लाख मायनस करावे लागतील. त्यामुळे इथे आता कॅश ऍट बँक शिल्लक राहील 1 लाख. मी पहिले सगळे असेट लायबिलिटी घेतले होते. नंतर पीसी सेटलमेंट प्रमाणे इक्विटी शेअर्स आणि प्रीमियमचा जो आकडा होता तो इथे लिहून घेतला आणि कॅश नवीन कंपनीकडून जुन्या कंपनीच्या शेअर होल्डर्सना दिली गेली आहे. त्यामुळे इथे कॅश मधून फक्त मी 1 लाख मायनस केलं. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल बॅलन्स शीट ऍज इट इज आकडे घेऊन टॅली झालेली आहे. फक्त नेट असेट आणि पीसी सेटलमेंट यातलेच आकडे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे असतात. एकदम सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की जरी आवश्यक आहे किंवा नाही नेट असेटचं स्टेटमेंट, हे काही क्वेश्चन प्रमाणे बदलतं. पण थोडंसं सुरुवातीला आपण 5 मिनिटं एक्स्ट्रा काम केलं
तर न्यू कंपनी मधली बॅलन्स शीट काढणं एकदम सोपं होऊन जातं. मी फक्त वरचे सगळे आकडे इथे कॉपी पेस्ट केले. त्यामुळे हे स्टेटमेंट काढणं तुमच्या फायद्याचं या कारणासाठी असतं, न्यू कंपनीची बॅलन्स शीट घेत असताना तुमच्या समोर क्लिअर कट सगळे आकडे असतात. कोणता आकडा कुठे बघून घ्यायचा हे काय डोक्यात ठेवायला लागत नाही. तर याप्रमाणे ही बॅलन्स शीट टॅली केली जाते. परंतु आता आपल्याला ऍडजस्टमेंट सहित ही बॅलन्स शीट कंप्लीट करायची. त्यामुळे आता मी फक्त बॅलन्स शीट मध्ये ज्या कोणत्या आयटमना ऍडजस्टमेंट आहे तेवढेच आकडे इथे बदलत जातो. आणि त्या ऍडजस्टमेंट कोणत्या कोणत्या आयटमवर इफेक्ट करतात ते स्क्रीनवर लगेचच्या लगेच तुम्हाला दिसेल. त्यामुळे एक कन्फ्युजन डोक्यात ठेवू नका की एकदा ही टॅली केलेली बॅलन्स शीट मी पुन्हा का बदलतोय. बॅलन्स शीट ही तुम्हाला फक्त ट्रान्सफर कसं केलं जातं हे कळावं यासाठी मी बॅलन्स शीट वरच्या दोन्ही स्टेटमेंट मधले आकडे घेऊन दाखवले आणि ही टॅली झालेली दिसते तुम्हाला जशीच्या तशी. आता आपल्याला फक्त ऍसेट आणि लायबिलिटी साइडला प्लस मायनस प्रमाणे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट करायचे. तर पहिली ऍडजस्टमेंट आपली होती पीसी सेटलमेंट, ती कंप्लीट करून झाली आहे. इथे इक्विटी कॅपिटल आणि प्रीमियम घेऊन झालाय. कॅश ॲट बँक मधून मी आधीच 1 लाख मायनस केले. त्यामुळे इथे ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवतो 2 लाख मधून 1 लाखाची पीसी मधली कॅश मायनस केली. त्यामुळे पहिली ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट स्टॅट्युटरी रिझर्व्ह शुड बी मेंटेन फॉर नेक्स्ट 5 years. त्याचा इफेक्ट आधी दाखवतो, का करायचंय ते नंतर सांगतो. स्टॅट्युटरी रिझर्व्ह आधीच्या कंपनीमध्ये 2 लाखांचे होते आणि यांचं असं म्हणणं आहे की ते पुढची 5 वर्ष मेंटेन करायचे. त्यामुळे इथे एक ऍडिशनल रिझर्व्ह येईल स्टॅट्युटरी रिझर्व्ह ऍडिशनल रिझर्व्ह आपण आत्ताच घेतलं हे आणि त्याचं अमाऊंट जुन्या बॅलन्स शीट प्रमाणे जे होतं तेच इथे घ्यायचं. पण ह्यांचं म्हणणं आहे की हे अजून पुढे काही वर्ष मेंटेन करायचे. आता जी मी आता ऍडजस्टमेंट केली आहे रिझर्व्हची ही फक्त लायबिलिटी साइडला झाली. मग याच्या अगेन्स्ट बदल कशामध्ये करायचा, तर इकडे एक नवीन नावाचं अकाउंट घ्यायचं. अमलगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट आणि जेवढे स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपण जुन्या कंपनीमधून इथे क्रिएट केले असतील तेवढं अमाऊंट अमलगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये घ्यायचं. रिपीट करतो मी, ऍडजस्टमेंट नंबर 2 प्रमाणे स्टॅट्युटरी रिझर्व्ह शुड बी मेंटेन्ड फॉर नेक्स्ट 5 years. म्हणजे जे जुन्या कंपनीमधले रिझर्व्ह आहेत ते पुढची 5 वर्ष मेंटेन करा असं म्हणणं असल्यामुळे आपण जुन्या कंपनीतले जेवढे रिझर्व्ह होते तेवढं अमाऊंट इथे क्रिएट केलं. लायबिलिटी साइडला रिझर्व्ह दाखवले आणि ते क्रिएट केलेलं जेवढं अमाऊंट आहे तेवढंच ऍसेटला अमलगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट दाखवायचं. दोन्ही साइडला इक्वल अमाऊंटचा इफेक्ट होईल. आता हे रिझर्व्ह जे असतात ते ओल्ड कंपनीच्या बुक्स मध्ये इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला ट्रान्सफर होऊन क्लोज होतात. त्यामुळे हे नवीन कंपनी पीसी मध्ये कुठेही दाखवत नाही. त्यामुळे स्टॅट्युटरी रिझर्व्ह जे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला ट्रान्सफर होऊन क्लोज झाले त्याचा बेनिफिट जुन्या कंपनीने घेतलाय. पण नवीन कंपनी जेव्हा जुना एखादा बिझनेस टेक ओव्हर करते तेव्हा त्यांच्यावर काही ऑब्लिगेशन्स असतात. आता त्याच्यापैकी एक ऑब्लिगेशन आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह. नावात स्टॅट्युटरी हा शब्द आहे म्हणजे कायद्याने त्यांच्यावर एक बंधन आहे की ही रिझर्व्ह पुढची 5 वर्ष मेंटेन करायला हवी. मग ओनरशिप जरी बदलली, जुनी कंपनी बिझनेस एम लिमिटेड होता आणि आता तो बिझनेस जरी क्यू लिमिटेड झाला तरीही लीगल ऑब्लिगेशन जे आहेत ती दोनही कंपन्यांवर सेम असतात. म्हणजे जुनी कोणतीही देणी आम्ही देणार नाही, जुने नियम पाळणार नाही असं नवीन कंपनीने म्हणून चालत नाही. त्यामुळेच यांनी जेवढे रिझर्व्ह जुन्या कंपनीचे होते तेवढे यांच्या बुक्स मध्ये आणणं कंपल्सरी आहे आणि पुढची 5 वर्ष त्यांना हे मेंटेन करावे लागतील. मग ही जी ऍडजस्टमेंट आपण केली त्याच्यासाठी ऍसेटला एक नवीन ऍसेट क्रिएट करायचं फिक्टिशियस अमलगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट. जेवढे स्टॅट्युटरी रिझर्व्ह असतील
तेवढं इथे अमालगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट घ्यायचं. या नावाचं कोणतंही रिझर्व्ह आलं आणि आत्तासारखी ऍडजस्टमेंट असेल तर आत्ता जो केलाय हाच त्याचा इफेक्ट आहे. स्टॅच्युटरी रिझर्व्ह लायबिलिटी साईडला वाढवायचे, ऍसेटला अमालगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट घ्यायचं. ओके. थर्ड ऍडजस्टमेंट, amalgamation expenses of ₹18,000 should be borne by Q Limited. म्हणजे नवीन कंपनीने अमलगमेशनचे एक्सपेन्सेस पे केले. हे न्यू कंपनीने पे केलेले असतील तर पहिले आपल्याला कॅश मधून कमी करायला हवेत. म्हणजे आता कॅश मध्ये बघा, आपण आधीच 1 लाख कमी केले होते पीसी मध्ये पेमेंट वाले. आता ह्यातून पुन्हा 18,000 कमी करायचे, त्यामुळे कॅश ॲट बँकचा आकडा येईल 82,000. याच्यात जे 18,000 कमी केलेले होते ते कमी होऊन कॅश ॲट बँक 82,000 झालं. मग जे 18,000 कमी केले गुडविल मध्ये ऍड करतात. म्हणजे यांना कंपल्शन नव्हतं एक्सपेन्सेस पे करण्याचं, तरीही यांनी एक्सपेन्सेस पे केले. मग ते कॅश मध्ये लेस होतात, गुडविल मध्ये ऍड होतं. म्हणजे आता गुडविल आपलं झालं 58,000. So when expenses are paid by new company, amalgamation expenses, it should be deducted from cash and it should be added to goodwill. Here कॅश मध्ये 18,000 मायनस केले आणि गुडविल मध्ये 18,000 वाढवले. दिस इफेक्ट फॉर अमलगमेशन एक्सपेन्सेस. आणि दोन्ही मी एकाच ठिकाणी दाखवतो. जर्नल एंट्री पेक्षा हे तुम्हाला बघायला बरं वाटेल. कुठे प्लस कुठे मायनस होतात ते समोरासमोर दिसेल. आणि लास्ट, डिबेंचर होल्डर्स वेअर सेटल्ड बाय इश्यू ऑफ न्यू 14% डिबेंचर्स ऑफ 250. यातले 2,50,000 आल्यामुळे आपण मुळात नेट असेट मध्ये याचा इफेक्ट आधीच घेतलाय. नेट असेट मध्ये आपण इथे 250 घेतलेले, पण यांचं नाव लिहिताना आपण जुनच लिहितो 12% डिबेंचर्स. मग आता नवीन कंपनी काय करेल की न्यू कंपनीमध्ये सगळे असेट लायबिलिटी घेतल्यानंतर डिबेंचर होल्डर्स कडून त्यांचं जुनं सर्टिफिकेट परत घेईल आणि त्या बदल्यात त्यांना 2,50,000चं नवीन सर्टिफिकेट देईल आणि त्यांचं पर्सेंटेज फक्त काय बदलेल तर 12% डिबेंचरच्या ठिकाणी 14% डिबेंचर्स. म्हणजे फक्त नाव बदललंय, अमाऊंट मध्ये कुठेही बदल झालेला नाहीये. 12च्या ठिकाणी 14% डिबेंचर्स, याप्रमाणे यांचं नाव फक्त बदलायचं, अमाऊंट सेमच राहील 2,50,000 जे आपण आधीच्या कंपनीपासून घेतो. तर ज्या आता तुम्हाला स्क्रीनवर मी ऍडजस्टमेंट दाखवल्या याच जर्नल एंट्री फॉर्म मध्ये सुद्धा होतात. मी तुम्हाला जेव्हा PDF अपलोड करेन तेव्हा विथ जर्नल एंट्री अपलोड करून ठेवतो. आता याच्याबद्दलच्या शंका फक्त कोणत्या असतील तर त्या आता विचारा. एंट्री सहित PDF तुम्हाला मी ड्राईव्हला अपलोड करून ठेवतो.